समर्थ. आपला ब्लॉगचा दुसरा दिवस. तर आता आपण पनवेलवरून निघतोय खोपोलीसाठी. त्यामध्ये स्टे खोपोलीला आहे आपला आणि जेवणा वगैरेची व्यवस्था रस्त्यामध्ये कुठे ना कुठे असेल. आवाज वगैरे सगळा बसला आहे काय नाही. आणि आता पुढे जाऊन बघूच कसं काय असेल काय नाही. आणि आता चहा वगैरे आपण काय ना काय घेऊ आणि मग पुढे जाऊ स्वामींचं दर्शन घेऊया. सो भेटू आपण पुढे. चला श्री कोणती पाय सावकार 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 काही नका करू लाईन लावा. आता नाश्त्याजवळ आता आम्ही पोचलो. पूर्ण 10 ते 12 किलोमीटर अप्रॉक्स चाललो आम्ही नॉनस्टॉप न थांबता चाललो. आता वाजले किती वाजले बघू 8 वाजायला आले आणि आम्ही 6:30ला निघालो. 1.5 तासात आम्ही पोचलो. 12 किलोमीटर पार केलं फटाफट. आणि आता फटाफट नाश्ता वगैरे करणार आणि पुढे चालत निघू तेव्हा नाश्ता. आत्ता नाश्त्याच्या ओढल्यानंतर डायरेक्टली आपण टाकेदेवी मंदिरजवळ बसलं. जे मागं दाखवलं होतं त्याची डिटेल्स पण सांगितली होती मागच्या ब्लॉगमध्ये. तर हे जे विनायक त्यांनी बघू. आत्ता सागर नाही, आता कार्तिकसोबत फास्टमध्ये येतोय. सागर येतोय हळूहळू पाटणं. ते पण येतील, आम्हाला कवर करतीलच. आम्ही तोपर्यंत बसलो आहे ते येईपर्यंत. पुढे बघू कसं काय असं. आता काय 5 का 6 किलोमीटर बाकी आहे. सो आता ते लगेच पोचू. 1 ते 1.5 तासात किंवा 2 तास पण लागू शकतात. आणि पुढे जेवण काय आहे काय नाही. ठीक चल श्री सब. निघतोय. पूर्ण अर्धा ते पाऊण तास आपण बसलो इकडे. आता इकडनं निघतोय. आता डायरेक्ट जेवणाचं स्टॉप. ओके ठीक आहे. पुढे भेटू. श्री लास्ट इयर पण या शॉपमध्ये थांबलो होतो. म्हणजे छोटंसं शॉप आहे आई तुळजाभवानी खानावर. तो ते हर टाईम आपल्याला सेवा वगैरे देतात. ताक देतात ना काही ना काय नाश्ता वगैरे देतात आपल्याला. तर त्यांचं काय इकडे गाडी लागली आहे आपली आणि ते आता आपण सेवा घेऊ आणि मग पुढे निघू. कंपल्सरी असं नाही, बट ते देतात त्यांच्या आवडीनुसार. सो आता सगळे येतील. इकडे भजन पण होतं. लास्ट इयर झालं होतं. जर का लवकर आले आपले पाचारणे मावळे तर आपलं भजन परत होईल इकडे. त्यामुळे पुढे भेटूच. चला श्री. तर आता आम्ही आलो चौक फाट्यावर आणि जे मागं मी दाखवत होतो ना ते भोलेनाथाचं ते मोठे का स्टॅच्यू पुतळा खूपच मोठा आहे. जसं व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे एवढा मोठा, पण खूप मोठा आहे. या एकदा कधीतरी पदयात्रेला. थोडं चाला बघा कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स असेल. लास्ट इयर मी खूप मस्त मजा वगैरे वाटली आणि यंदा पण खूप मजा वाटतंय. तसं नाही, बट थोडं सेवा पण होते. स्वामींची सेवा, आपली सेवा. लोक कसं आपलं ट्रीट करतात, खूप छान प्रकारे करतात. सो एकदा या तुम्ही पण. माझी इच्छा आहे की जे येतील त्यांचा खूप सारा फायदा आहे. तर मला वाटेल ज्ञान जाम देतो आहे ना. नाही बट खरं सांगतो, जेन्युइनली बोलतो आहे की एकदा येऊन बघा. थोडंसं येऊन बघा. वाटल्यास पूर्ण नका येऊ, थोडं येऊन बघा. काय वाटतंय स्वतःच्या मनाला ते बघा. तर आता आम्ही चौक फाट्यावरच आहोत. आता इकडनं काहीतरी 3 का 3.5 किलोमीटर आहे. इकडे ये बिस्किट काढ. फोन पकड. ये 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 बाळाला बिस्किट फायनली जेवणाच्या लोकेशनवर पोहोचलो आम्ही. पाय वगैरे तर खूपच दुखत आहेत. होतील आता बरे. तसं काय एवढं नाही. काल खूप जास्त त्रास झाला, आज थोडा कमी आहे. तर आधी आलेत 8-10 माणसं ते येऊन बसलेत. आणि आता आम्ही आलो. किती वाजले आता? 1ला अजून 5 मिनटं आहेत. तर आता पटापट ते येईपर्यंत जेऊ. कोण यायचं आहे आपलं? प्रमोद दादा यायचं आहे, दत्ता दादा यायचं आहे, गणा दादा यायचं आहे
म्हणजे ताई वगैरे सगळे याच्यात सागर येणार आहे, अरविंद, ते सगळं गँग पार्टीचं आहे. आणि आता आपण इकडे पोचलो आहे. आता बघू पुढे काय असेल. ठीक आहे, जेवताना भेटू. चला श्री स्वामी. तर आता 1ला आलो होतो आपण आणि आता 3:30 वाजले. 3:30ला निघतो आहे आणि आता आपण चाललो आहे कोयना. आपल्याला एक मित्र चढणार आहे सूरज म्हणून, तर तो त्याला घेऊ आणि मग तिथं पुढे जाऊ. भेटतो तर असं काय काय नाही सेवा काय देते ते बघू. ठीक आहे, चला श्री स्वामी. मी पोचलो आहे खोपोली गावात. इकडे हे बघा महाराजांची आता आपण पोचलोय खोपोली गावामध्ये. इकडनं काहीतरी आहे 1.5 का 2 किलोमीटर आहे. आता पुढे पुढे असेलच काहीतरी. हा दाखवलं ना ब्रो. तर आता पुढे आपली रथ असेल, स्वामींचा रथ असेल. कसं काय आता पुढे बघून. आता काय ब्लॉग एंड करायचाच टाईम झाला. पूर्ण दिवस खूप आली मजा, खूप मजा आली. पाय आहेत नॉर्मल आहेत, कालपेक्षा तर खूपच कमी दुखत आहेत. आता पुढे बघू आपल्याला पुढे जाऊ, पाय वगैरे पडू आणि तिकडनं आपला होईल असेल 1 किलोमीटर बघू करा. आता आपण फायनली लास्टच्या लोकेशन होतं, फोटो आला होता आणि आता आपली आरती चालू आहे. आणि आजचा ब्लॉग आता मी थोड्या वेळाने संपवतो आहे. तर कसं वाटलं ते बघा. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट सगळं करा. आणि आता आरतीला उभे राहू आपण. आरती चालू झाली आहे. आरती तर आपल्या बॅगा वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत. हे वगैरे सगळ्या बॅगा वगैरे रेडी आहेत. आणि आपण खूप जरा कन्फ्यूज झालो होतो वर खाली करून. तर आता फायनली पोचलो लोकेशनवर आणि आता पुढे बघू कसं काय असेल. आरती होऊ द्या, आरतीनंतर आपण बघू. चल श्री स्वामी. आता आपण जेवणाची तयारी चालू केली आहे आणि सगळे लाईन वगैरे लागले. आणि मला अजून जेवण नाही भेटते. ते आता मी जेवण एकच सगळे जेवण लाईन लागलं आहे. तर आता आपण पुढे ब्लॉग आता एंड करण्याचा टाईम झालेला आहे. आपण तिकडे गेलो की वरती ब्लॉग एंड करून टाकतो आणि जेवण वाटलं मला येतो. चला श्री स्वामी. आता सगळ्यांना सेवा करून झाली, म्हणजे सगळ्यांना जेवण वगैरे वाढून झालं आणि ब्लॉग एंड करायचा टाईम आला आता. कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईबपर्यंत करा. उद्या भेटू आपल्याला. उद्या लोणावळा घाट चढायचं आहे, त्याचं दर्शन घ्या. सो चला उद्या भेटू. श्री स्वामी.